नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीची बॅग बनवत आहोत. अगदी बघा 3 रोज फक्त आपण ह्या बॅगच्या पॅटर्नसाठी रिपीट केले आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीची ही बॅग तुम्ही नक्की बनवा. ॲप्रॉक्सिमेटली 6 इंच लांबीची आणि 6 इंच रुंदीची ही बॅग मी बनवली आहे. आतल्या साईडने बघा व्हाईट कलरचे बटनसुद्धा लावले आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार ही बॅग बनवू शकता. बॅगचा बेल्ट बघा, तुम्ही कितीही साईजचा बनवू शकता. त्याची डिझाईनसुद्धा बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवली आहे. अगदी युनिक अशी डिझाईन आपण बेल्टची बनवली आहे. तरी तुम्ही ही बॅग नक्की बनवून बघा, तुम्हाला ती नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बॅग बनवण्यासाठी आपण इथे ब्ल्यू आणि पीच कलरची 4प्लायची लोकर, 2.7 mm हुक, व्हाईट कलरचे बटन, नीडल आणि कात्री वापरत आहोत. सुरुवातीला पीच कलरच्या लोकरीने स्लिप नॉट करून घ्यायचा. स्लिप नॉट कसा करायचा त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. इथे बघा आपण स्लिप नॉट केला आहे. त्याच्यानंतर आपल्याला 44 चैन्स करायच्या आहेत. टोटल बघा 44 चैन्स आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. 3, 4 याप्रमाणे आपण ह्या ठिकाणी 44 चैन्स करणार आहोत. ह्या ठिकाणी आपण 44 चैन्स बनवून घेतल्यात. तुम्ही बघू शकता टोटल 44 चैन्स आपण ह्या ठिकाणी बनवून घेतल्यात. त्याच्यानंतर बघा हुकपासून पहिल्या 3 चैन स्किप करायच्या आणि चौथ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे करायचा. ज्या 3 चैन्स बघा आपण स्किप केल्यात त्या 3 चैन्स म्हणजेच पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. म्हणजे बघा आपले इथे 2 डबल क्रोशे तयार आहेत. त्याच्यानंतर पुढच्या प्लेसमध्ये पुन्हा एक डबल क्रोशे करायचा आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. ह्या रोमध्ये बघा आपल्याला टोटल 42 डबल क्रोशे मिळतील. इथे आपला पहिला रो तयार झाला आहे. या रोमध्ये बघा आपण प्रत्येक प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे केला आहे. इथे आपण 42 डबल क्रोशे केलेत. आता बघा दुसरा रो कसा करायचा. 3 चैन्स करायच्या आणि टर्न करायचं. 3 चैन्स म्हणजेच पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. इथे बघा आपण 3 चैन्स करून टर्न केले. त्याच्यानंतर जे पुढचे प्लेस आहे, दुसरे प्लेस आहे, त्याच्यामध्ये एक डबल क्रोशे करायचा. त्यानंतर बघा 2 चैन्स करायच्या. 1 आणि 2. इथे बघा आपण 2 चैन्स केल्यात. त्याच्यानंतर पुढची 2 प्लेसेस स्किप करायची आणि तिसऱ्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे करायचा. त्यानंतर बघा त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे करायचा. त्यानंतर बघा पुन्हा 2 चैन्स करायच्या. 1 आणि 2. त्यानंतर पुढची 2 प्लेसेस स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे करायचा आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. आपण बघा कसं केलं आहे.
2 डबल क्रोशे, 2 चैन्स, पुन्हा 2 डबल क्रोशे आणि मधली 2 प्लेसेस आपण स्किप केली आहेत. आता हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे दुसरा रो सुद्धा तयार झाला आहे. अगदी सेम प्रोसेस बघा आपण शेवटपर्यंत रिपीट केली आहे. तिसरा रो बनवण्यासाठी आपल्याला ब्ल्यू कलरचा धागा लागणार आहे. ज्या ठिकाणी दुसरा रो कंप्लीट झाला आहे त्या ठिकाणी ब्ल्यू कलरचा धागा ॲड करायचा. आता तिसरा रो बघा कसा करायचा. सुरुवातीला 3 चैन्स करायच्या. 1 2 आणि 3. इथे बघा आपण 3 चैन्स करून घेतल्यात. त्याच्यानंतर टर्न करायचं. ह्या 3 चैन्स म्हणजेच पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर बघा जे पुढचे प्लेस आहे, जो पुढचा डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये 1 डबल क्रोशे करायचा. म्हणजे बघा आपण सुरुवातीला 2 डबल क्रोशे 2 प्लेसेसमध्ये करून घेतलेत. त्याच्यानंतर बघा कसं करायचं. मागच्या रोमध्ये बघा आपण 2 प्लेसेस स्किप केलेली, त्यातल्या पहिल्या प्लेसमध्ये 1 डबल क्रोशे करायचा. आता बघा आपण सेकंड रोमध्ये डबल क्रोशे करतोय. थोडा दोरा ताणून घ्यायचा आणि हा डबल क्रोशे करायचा. त्याच्यानंतर बघा त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये जे आपण स्किप केले होते मागच्या रोमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा अगदी सेम प्रकारे डबल क्रोशे करायचा. त्याच्यानंतर बघा जी पुढची 2 प्लेसेस आहेत त्याच्यामध्ये 1 डबल क्रोशे करायचा. इथे बघा आपल्याला एक युनिक पॅटर्नचं डिझाईन मिळेल. अगदी वेगळ्या प्रकारचं डिझाईन आपण ह्या ठिकाणी करतोय. आता बघा दुसऱ्या प्लेसमध्ये सुद्धा 1 डबल क्रोशे करायचा. त्याच्यानंतर बघा कसं करायचं. मागच्या रोमध्ये जी 2 प्लेसेस आपण स्किप केलेली पुढची त्याच्यामध्ये अगदी सेम प्रकारे जसं आपण आधी केलं त्याप्रमाणे दोन्ही प्लेसेसमध्ये 1 डबल क्रोशे करायचा. आणि बघा हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. ह्या रोमध्ये आपल्याला टोटल 42 डबल क्रोशे मिळतील. अगदी बघा युनिक प्रकारची डिझाईन या ठिकाणी तयार होईल. त्यामुळे आपली बॅग अगदी सुंदर दिसेल. अगदी शेवटपर्यंत ही प्रोसेस रिपीट करायची. ह्या ठिकाणी आपला तिसरा रो सुद्धा कंप्लीट झाला आहे. तुम्ही बघू शकता अगदी युनिक अशी डिझाईन आपण ह्या ठिकाणी करून घेतली आहे. चौथ्या रोसाठी बघा आपल्याला पुन्हा पीच कलरचा धागा लागणार आहे. ज्या ठिकाणी तिसरा रो कंप्लीट झाला आहे त्याच ठिकाणी अगदी सेम प्रोसेसने पीच कलरचा धागा ॲड करायचा. आता बघा आपण जे पहिले 3 रोज बनवले तेच 3 रोज आपल्याला रिपीट करायचे आहेत. बॅगची जेवढी साईज हवी असेल तेवढे वेळा हे 3 रोज रिपीट करायचे. पहिला आणि दुसरा रो पीच कलरचा धाग्याने करायचा आणि तिसरा रो ब्ल्यू कलरच्या धाग्याने करायचा. इथे बघा मी टोटल 18 रोज बनवून घेतलेत. अगदी सेम प्रोसेस रिपीट केली आहे बघा. फक्त 3 रोज मी ह्या ठिकाणी रिपीट केलेत. बॅगची जेवढी साईज हवी असेल तेवढे वेळा रोज रिपीट करायचे.
आता पुढच्या रोसाठी आपल्याला पीच कलरचा धागा लागणार आहे. शेवटचा रो ज्या ठिकाणी कंप्लीट झाला त्या ठिकाणी पीच कलरचा धागा अगदी सेम प्रोसेसने ॲड करायचा. आता शेवटचा रो बघा कसा बनवायचा. सुरुवातीला 3 चैन्स करायच्या. 1 2 आणि 3. इथे बघा मी 3 चैन्स केल्यात आणि टर्न केले. 3 चैन्स म्हणजेच पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर बघा पुढच्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे करायचा आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. ह्या रोमध्ये बघा आपण कसं करणार आहोत. प्रत्येक प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे करणार आहोत. ह्या ठिकाणी आपल्याला 42 डबल क्रोशे मिळतील. इथे आपला शेवटचा रो सुद्धा कंप्लीट झाला आहे. ह्या रोमध्ये बघा आपण प्रत्येक प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे केला आहे. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. ह्या ठिकाणी बघा आपण 19 रोज बनवले आहेत. तुम्हाला बॅगची जेवढी साईज हवी असेल तेवढे रोज तुम्ही वाढवू शकता. इथे बघा आपण बॅगच्या दोन्ही साईड्स बनवून घेतल्यात. बॅक साईड आणि फ्रंट साईड अशा बॅगच्या दोन्ही साईड आपण ह्या ठिकाणी बनवून घेतल्यात. अगदी सेम प्रोसेस वापरून आपण ह्या साईड बनवल्यात. बॅगची फ्रंट साईड आणि बॅक साईड एकमेकांवर ठेवायची. आता बघा आपल्याला तिन्ही साईडने स्टिच करून घ्यायचे आहे. हे स्टिचिंग नेहमी रब साईडने करायचे. आपण बघा रब साईड वरच्या साईडने ठेवून घेतल्यात. आता आपण तिन्ही साईडने निडलच्या मदतीने स्टिच करणार आहोत. इथे आपण बॅगच्या तीनही साईड स्टिच करून घेतल्यात. आता बॅग स्मूथ साईडने ओपन करायची. इथे आपला बॅगचा बेस तयार आहे. आता बघा बॅगच्या बरोबर मधोमध वरच्या साईडने म्हणजे बघा जी आपली बॅक साईड आहे त्या बॅक साईडवर आपण एक बटन स्टिच करणार आहोत. इथे बघा बरोबर मधोमध हे बटन स्टिच करायचे. पण हे बटन बॅक साईडच्या आतल्या बाजूने स्टिच करायचे. नीडलच्या मदतीने बघा आपण हे बटन आतल्या साईडने मधोमध स्टिच करणार आहोत. इथे बघा आपण बटन स्टिच करून घेतले. म्हणजे बघा फ्रंट साईडने मधोमध आपण ते बटन लावू शकू. आता बघा बॅगचा बेल्ट करण्यासाठी आपण इथे पीच कलरची लोकर वापरतोय. त्यासाठी सुरुवातीला स्लिप नॉट करायचा. इथे बघा आपण स्लिप नॉट केला आहे. त्याच्यानंतर 4 चैन्स करायच्या. 3 आणि 4. त्यानंतर बघा हुकपासून पहिल्या 3 चैन स्किप करायच्या आणि चौथ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे करायचा. इथे बघा आपण डबल क्रोशे केला आहे. त्याच्यानंतर पुन्हा 4 चैन्स करायच्या. 1 2 3 आणि 4. इथे बघा आपण 4 चैन्स केल्यात. हुकपासून पहिल्या 3 चैन स्किप करायच्या आणि चौथ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे करायचा. आता हीच प्रोसेस आपल्याला बेल्टची जेवढी साईज हवी आहे तेवढे वेळा रिपीट करायची. आपण बघा कसं केलं आहे. 4 चैन्स केल्यात. हुकपासून पहिल्या 3 चैन स्किप केल्यात आणि चौथ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे केला आहे. अगदी सिंपल प्रोसेस वापरून आपण आपल्या बॅगचा बेल्ट बनवत आहोत.
अगदी युनिक अशी डिझाईन आपण ह्या बेल्टसाठी वापरत आहोत. इथे बघा मी सेम प्रोसेस रिपीट केली आहे. ॲप्रॉक्सिमेटली 37 इंचाचा बेल्ट मी ह्या ठिकाणी बनवला आहे. तुम्ही तुमच्या बॅगच्या साईजनुसार तुम्हाला जेवढा बेल्ट हवा आहे तेवढा तुम्ही बनवू शकता. अगदी बघा सेम प्रोसेस आपण रिपीट केली आहे. दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालायची. आता जो आपण बेल्ट बनवला आहे तो बघा बॅगच्या एका कॉर्नरला स्टिच करायचा. इथे बघा आपण स्टिच केला आहे. त्यानंतर बघा बेल्टचे जे दुसरे टोक आहे ते दुसऱ्या कॉर्नरला स्टिच करायचे. अगदी सेम प्रोसेसने निडलच्या मदतीने दुसऱ्या कॉर्नरला सुद्धा स्टिच करायचे. इथे बघा आपण बेल्ट बॅकला अटॅच करून घेतला आहे. इथे आपली लोकरीची बॅग तयार आहे. तुम्ही ही बॅग नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसना सुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही ही बॅग नक्की बनवा आणि त्याचे पिक्स आमच्या इंस्टाग्राम ID ला नक्की DM करा. धन्यवाद.